गुरुनवमी साकरे नाम शूलम एकांचन सानिध्या देवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदाने कदर्थं प्रणामति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविद्यामरीश्वरं पुण्डरीकावलहरिद्र श्रीनाथदेव महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगन्नाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातला 16वा श्लोक। हे श्लोक निवडण्याचं कारण हनुमानराव म्हणले पंक्तीवाले हनुमानराव म्हणजे आजचे यजमान खडक्याचे, ते म्हणले महाराज हे श्लोक घ्या, म्हणजे त्याच्याबद्दल वर्णन करा। म्हणजे कोणाचं क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष याचं वर्णन करून सांगा असं म्हणले, म्हणून ते श्लोक घ्यावा लागला किंवा त्यांनी सांगितलं म्हणून हे श्लोक घेतला असं गृहीत करा। नाही तर आपण जाणव्याबद्दल त्या जाणव्याचा श्लोक घेऊन ते बोलतो ते समोदम तपस्सौख्यम शांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभाव, ते लोकांना ह्याच्यासाठी तर त्याच्यावर मी थोडं बोलणारच आहे, कारण ते नवीन लोकांनी जाणीव घातलेले असतात, त्यांना ते नियम माहीत पाहिजे, कळले पाहिजे, त्याच्यावर मी थोडंसं बोलणं गरजेचं आहे। पण यांचा श्लोकही घेऊन त्यांच्यासाठी थोडंसं चिंतन करणं गरजेचंच आहे। जितका वेळ चिंतनाला देता येईल तितका देऊ। स्वयंपाक आवडला असेल आणि स्वयंपाक आवडला नसेल तर चवीला कवर मी 4 वाजता, पण नाही स्वयंपाक आवडला आहे तुम्हाला भुका लागल्या, तुम्ही सकाळपासून भुकाचे असतात आहे की नाही, खाऊन आले काही। आज जान्हवी पौर्णिमा आहे, त्याला श्रावणी पौर्णिमा म्हणतात, यज्ञोपवीती, आणि यज्ञोपवीती पौर्णिमेला हे संस्कार होईपर्यंत जेवायचं नसतं, अजिबात नाही। हे संस्कार झाला आता जेवायला हरकत, म्हणजे मग संस्कार झाल्याच्या नंतर तुम्ही जेवायला हरकत नाही, पण संस्कार होईपर्यंत उपवासित राहावं लागतं, हे शास्त्र आहे। पण ते काय नवीनाला प्रवृत्त करण्यासाठी एकदा मी म्हणलं तुला सोचत नाही बिस्किट पुडा काय आता ते पोंडुळकर आमचे ते देवा म्हणू लागले, शास्त्री महाराज गाईचं शेण आणि गोमूत्र लावतात आणि लावावंच लागते, पण या नवीन आयला म्हणल्या ते नगर बापा म्हणते, तुम्हाला माहित आहे का नाही, हे ज्याचं संस्कार झाले नाही आणि बरंच आयुष्य वाया गेले त्याचे, मग याचा अर्थ तो संस्कारहीन आहे, शूद्र आहे, आणि अशा शूद्राला आपल्या धर्मात जर घ्यायचं असेल, वैदिक धर्मात, हिंदू धर्मात, तर त्याला प्रायश्चित्यपूर्वक घ्यावं लागतं। म्हणून भाऊचं बरोबर आहे की नवीनाला जाणं, जुन्याला नाही। बरं, जुन्याला काय करायची, वर्षा शेण लावायची आम्हाला गरज नाही, आम्ही संस्कारातच आहेत ना पहिले, आम्हाला जाणवं पहिलंच आहे ना, आम्ही पहिलेच वैदिक आहे, आम्हाला आणि गोमूत्र शेण लावून आम्हाला शुद्धीकरण करण्याची गरज नाही, आम्ही शुद्धच आहे। जे कोणी घालीत नाही आतापर्यंत, जाणवं अर्धा आयुष्य गेलं जाणवं घातलं नाही, संस्कारात आले नाही, मग अशासाठी शास्त्रांचे विधान सांगितलेले की अशा प्रकारचं प्रायश्चित्त द्या, नाही इतकंच नाही नखशिखांत लावावं लागते, येतेच का लोक, हे इथं तर जानवत घालायची लाज वाटायली आहे, प्रायश्चित्त का घेणारे बॉम्ब लायला नाही काय। आपल्या शिवाजी महाराजांचा वीर नाही काय, कोणता, नेताजी पालकर, धर्म सोडून गेला इस्लाम धर्मात, आणि त्याला परत मायभूमीत यावं वाटलं, शिवाजी महाराजांकडे त्याने याचना केली, महाराज मला चुकलं माझ्याकडून, मी तिकडे जाऊ नाही गेलो, तुम्ही का पहिले विराट धरायला पाहिजे होता, आणि मी गेलो तरी मला आपल्या मायभूमीतच यावं वाटायले आणि आपल्या लोकात यावं। मुसलमान झाला तरी त्याला पटलं नाही, नाविलाज होता त्यानं अडकून टाकलं औरंगजेबानं तिकडं कुठं जम्मू काश्मीर,
तिकडंच रोखून धरलं त्याला, काय करावं, पळून आलं ते. आणि शेवटी महाराजांना दया आली आणि महाराजांनी आणि पुरोहिताला शास्त्रीला विचारून याला धर्मात घ्यायला वाव आहे का, ते म्हणले आहे, घेता येते. मग त्याला प्रायश्चित्यपूर्वक धर्मात घेतो. तसं हे तुम्ही सुद्धा धर्माच्या बाजूला गेलेले आहेत ना. जाणवं नाही म्हणजे धर्माच्या बाजूला गेलेले लोक आहेत तुम्ही. जाणवं नाही का ज्याला, की आपल्या वैदिक धर्माच्या बाजूला सरकलेले लोक आहेत, शूद्रात सरकले ते लोक. मग अशा शूद्र लोकांना ब्राह्मणात घेणं, लक्षात आलं की नाही. ब्राह्मण म्हणजे द्विज, 2 जन्म झाले आपले, आपण आज ब्राह्मण आहे, लक्षात आलं की नाही. अशा ब्राह्मणात घेणं, वेदामध्ये घेणं, यासाठी त्याला प्रायश्चित्यपूर्वक घ्यावं लागतं. पण हे नवीन लोकांना असं जर सांगितलं तर हे संस्कार करीत नाही, नको म्हणतात. त्याच्यासाठी हे प्रवृत्तीसाठी भागून घ्यावं लागतं. आणि एखादा मंत्र सांगून त्याचं प्रायश्चित्त होतं. गायत्री मंत्र हे प्रायश्चित्तचं एक होतं, पाप पुण्य वाढविणार. चला आपण त्याच्यावर पुन्हा थोडं. इथं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना द्वाविमो पुरुष लोके, या लोकामध्ये 2 पुरुष आहेत. द्वाविमो पुरुष लोके, क्षरश्च अक्षर एव. एक क्षर आहे आणि दुसरा अक्षर. लक्षात आलं, एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष. मग क्षर पडला, क्षर सर्वानी भूतानी आणि कुठस्थो क्षर उच्यते. मला वाटतं आपलं माझं 2-3 दिवस कुठस्थावर झालं. तुम्ही यायलेत ना वाटते पाठाला रोज. 3 दिवस कुठस्थावर चोरलं. कुठस्थ म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. मग असे 2 पुरुष सांगितले. आणि तिसरा पुढे पुरुष आहे ते उत्तम पुरुषस्त्वन्ये परमात्मे मी तुझा होता. त्याच्या पुढच्या श्लोकात आहे यो लोकत्रयमा विश्व विभर्ते ईश्वर यस्मात् अक्षरमतीतो मक्षरादपि चोत्तमा अतोस्मी लोके वेदेचे प्रतितः पुरुषोत्तम. 15व्या अध्यायातलं वर्णन आहे. आणि ब्रह्मज्ञानाचा कळसाध्याय, श्रीमद्भगवद्गीतेतील ब्रह्मज्ञानाचा कळसाध्याय कोणता. हा म्हणजे भगवद्गीतेचा कळसाध्याय 18वा आहे. सर्व भगवद्गीतेचा कळसाध्याय कोणता, 18वा. हे खरंय. पण ब्रह्मज्ञानाचा कळस अध्याय 15वा. लक्षात ठेवा. 4 अध्यायापासून म्हणजे पहिला जो अध्याय हो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, बरोबर आहे. पहिला अध्याय आहे तर शास्त्राची प्रवृत्ती, शास्त्राची बैठक किंवा प्रस्थान आहे तुम्ही शास्त्राला. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगो नाम. पहिला जो अध्याय हो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, शास्त्राची प्रवृत्ती ते अध्याय सांगितले. दुसरा सांख्य ज्ञान सांगितलं. ज्ञानाचा गणितार्थ संक्षिप्ता, ज्ञानच पाहिजे उद्धारासाठी मोक्षासाठी, हे पटवून दिलं दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला. आणि तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला. तिसरा अध्याय आणि 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यासी. 5वा अध्याय कर्म संन्यासी. आणि 4थ्या अध्यायापासून सुरुवात झाली आहे उपासना कांडाला. 3रा अध्याय कर्मकांड. 3रा अध्याय कोणता आहे, लक्षात ठेवा. माऊलीनं मान्य केले ते, आणि माऊलीला मान्य म्हणजे आम्हाला मान्य आहे. माऊलीच्या नियमाप्रमाणे माऊली म्हणजे 4थ्या अध्यायापासून नाही, 3रा अध्याय कर्मकांड आहे. आणि 4थ्या अध्यायापासून 12व्या अध्यायाच्या आद्वेष्टा श्लोकापर्यंत उपासना कांड, असं माऊलीनं सांगितलंय ज्ञानेश्वर 18व्या अध्यायामध्ये. त्यांनी ते कांडाचे विभाजन करून सांगितलं ज्ञानवारायांनी. म्हणजे भगवद्गीतेचा पहिला अध्याय शास्त्रप्रवृत्ती प्रस्ताव, 2रा अध्याय सांख्ययोग आणि 3रा अध्याय कर्मयोग म्हणजे कर्मकांड, वेदातलं कर्मकांड 3रा अध्याय. आणि 4था अध्यायापासून 12व्या अध्यायाच्या आद्वेष्टा श्लोकापर्यंत उपासना, वेदातलं 3 कांड आहे तर काय भगवद्गीतेत. आणि तिथून पुढे आदिवेष्टा श्लोकापासून ज्ञानकांड लागलं तर 15वा अध्याय पुरता होईपर्यंत ज्ञानकांड सांगितलं देवाने. म्हणजे जे वेदातले 3 कांड आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. काय म्हणून तर वर्णन आहे कांडत्रय निरूपण प्रकार निरूपणी तर श्रुतीची ही कोडी स्वानी. त्रिकांडाचं विवरण करणारी ही श्रुतीच आहे, भगवद्गीता नाही आहे, श्रुती आहे, वेद आहे असे म्हणले आमचे कोण, माऊली. म्हणून 15वा अध्याय म्हणजे ब्रह्मज्ञानाचा कळसाध्याय. बरं काय, इथे गुह्यतमं शास्त्र विनोक्तम मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृतश्च भारत. कळलं. इति नाम समाप्त.
गुह्यतमं शास्त्र इथं समाप्त झालं. गुह्यतम शास्त्र इथं समाप्त झालं. शेवटच्या श्लोकात 20व्या म्हणजे 15व्या अध्यायाचा 20वा श्लोक. 20 श्लोक आहेत 15 अध्यायामध्ये. हे 16वा श्लोक आहे. पिवर ब्रह्मज्ञान आहे, पिवर ब्रह्मज्ञान. तिथं सांगतात द्वाविलो पुरुषो लोके. अर्जुना 2 पुरुष आहेत, पुरुष 2. एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. मग अक्षर आणि क्षर हे तुम्हाला क्षर म्हणजे च्युत होणार, अक्षर अच्युत असा त्याचा अर्थ लावायचा. मग त्याच्यावर ज्ञानोबा टीका करताना मग म्हणे तो सव्यसाची. इथं नाव अर्जुनाला सव्यसाची दिलं. बरं काय दिलं? अर्जुनाच्या 10 नावात ते नाव आहे. आलंय अर्जुनाची 10 नावे. ते पार्थ नाही. पार्थ तर धर्मराज बी आहे आणि भीमदादावी पार्थच आहे. उग पार्थ अर्जुनाला एकट्याला म्हणते की भूषणानं म्हणतात. पण धर्मराज कोण आहे? अरे प्रथेचा पुत्र अर्जुन म्हणून पार्थ. मग प्रथेचाच आहे ना कोण? धर्मबी. आणि प्रथेचाच आहे ना कोण? भीमबी. म्हणजे हे तिन्ही पार्थ येतं. हो, जसा नकुल सहदेव माद्रेय हे पार्थ आहे, कौंतेय आणि ते माद्रेय. पण पंडूचे असल्यामुळं पांडव. पण अर्जुनाचं पार्थ नाव खरं बरोबर नाही. सगळ्याला ते पार्थ नाव आहे. भारत, पार्थ, पंडुकुमार किंवा पांडव हे जे नाव आहेत का या दोघा तिघाला वेद ते सगळ्याला. लक्षात आलं? पण अर्जुनाचं नाव सव्य. 10 नावातलं सव्यसाची नाव आहे. अर्जुन आणि फाल्गुन. विष्णू किरीटी श्वेतवाहन. विवत्सु विजय कृष्ण. सव्यसाची धन. अर्जुनाला किती स्पेशल नाव आहे? स्पेशल हे अर्जुनालाच आहे, धर्माला नाही आहे, भीमाला नाही आहे, कोणालाच नाही. त्या 5 पांडवापैकी याला एकट्याला आहे. का नाव आले? त्याचा अर्थ बी आहे. ते अर्थ करून घ्यायला पाहिजे आपण. सव्यसाची तो मग म्हणे तो सव्यसाची. सव्यसाची त्याचा सव्यसाची का नाव आलं? उजव्या हाताने संधान करीत होता आणि डाव्या हाताने संधान करीत. लक्षात आलं की बोलले? आपला नियम उजव्याच हाताचा होत आहे. तुम्ही उजूर येत ना, उजूर यानं हाताने म्हणते. डकुऱ्याला बघा तुम्ही, त्याला म्हणा उजव्या हाताने ठेका आणि आणताय. नियम करायचा असला त्याला काय डकुरच पाहिजे दाखण्या हाताने. बरोबर आहे ना? अर्जुनाचं तसं नव्हतं. ह्या हातात बाण धरला तरी जोडीत होता, त्या हातात धनुष्य धरलं तरी जोडीत. ह्या हातात तलवार धरून ठेका आणीत होतं, त्या हातात धरून तलवार ठेका आणीत होतं. कळलं? दोन्ही हातात समकाम होते त्याचे. म्हणून त्याचं नाव काय? सव्यसाची. धर्मराज सव्यसाची नाही, भीमदादा सव्यसाची नाही, फक्त अर्जुन सव्यसाची. देव त्याला काही तुम्ही दिसून बोलले सव्यसाची. मग म्हणे गा सव्यसाची हे संसार पाटणीची वस्ती 6व्या टाची दो पुरुषी. अर्जुना या संसार पाटणात म्हणजे हे जगत, या जगतामध्ये 2 पुरुषाची वस्ती आहे. संसार पाटण. पाटण म्हणजे बरं काय? संसारूपी नगर. बरं काय नाही भाऊ, आपण कोण्या नगरात आलो? खडका गावात नाही आलो, संसारूपी नगरात आलेलो माणूस आहोत. बरोबर आहे. म्हणून तर हे बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही, त्यात सुख नाही. नाही भाऊ, सुख आहे. मग अशा बाजारात 2 पुरुषी बरं काय म्हणले? वस्ती 6व्या टाची टाचून भरलेली. या संसार रूपी शहरात किंवा बाजारात, त्या नगरात 2 पुरुष टाची नाम टाचून भरलेले. 2. एक क्षर आहे आणि एक अक्षर. क्षर कोणाला म्हणतात ते तुम्हाला. अंतकरण, अंतकरण अधिष्ठान कुठस्थ. बरोबर आहे. आणि त्या कुठस्थाचा अंतकरणा आभास. त्या आभासाला म्हणतात क्षरपुरुष. म्हणून क्षर सर्वानी भूतानी ना. क्षर सर्वानी हे तुमच्यातही आहे, ह्याच्यातही आहे, मुंगीतही आहे, मधात आहे. कुठे आहे? बुद्धी. बुद्धीत आहे, बुद्धीच्या बाहेर नाही. ते बुद्धीच्या बाहेर असलं त्याला कळलं असतं, पण कळलं बी कळत नाही त्याला काही. सगळ्याचं अधिष्ठान नाही ते, फक्त त्या बुद्धीचा अधिष्ठान. अरे मारी का नाही, बुद्धीत विशिष्ट आहे
का अधिष्ठान आहे? आभास. आवाज विशिष्ट आहे ना. हा, अधिष्ठान नाही, विशिष्ट आहे. बुद्धीत विशिष्ट आहे. अधिष्ठान आणि विशिष्टात फरक आहे. अधिष्ठान म्हणजे त्याच्या आधारावर आणि विशिष्ट म्हणजे मला घुसलेलं. लक्षात आलं की नाही बोललेलं? फरक आहे अधिष्ठानात आणि विशिष्टात. हे असं अवघड बोललेलं कळतंय का सगळ्याला? तुम्ही घ्यायला आवडत पण हे मोठं अवघड आहे. हा, हे अवघड आहे, हे तर कळलं पाहिजे आणि हे कळत नाही ना. आम्ही त्या प्रवचनात मिसळून देतो ना जरा. थोडा वर काही विषय काढतो, मधात काय घालतो, वर काय काढतो, मधात काय घालतो आणि तसंच हाणावं लागते. बैल कशी असल्या नांगूर तसाच हाणावं लागते. आमच्या वडिलांना शिकवले मला सगळं. आमचे बाप हुशार होते. आणि बैल कसा होता एक जरा बैल लहान आणि मी नांगराला मला हाऊस होती हो. गड्याला म्हणतो होतो सर दुर्पा तोड. मी म्हणतो कोडकी बदाराव काय बाय मला बैल पिळायच लागले. लहान बैल वडील म्हणले तसं जमत नाही बा, तिला जरा हलव बा, तिला हलव. ते डंगर म्हणले कसे लावलेस कसे डंगर आणि बसायला कोडकी दाबी. ते निघत नाही, डंगराला ओढत नाही. मग जरा हलवावं लागलं. मग जरा वरी निघाली, वरी निघाली. मग दादा बसलेली निघत नाही. कळलं का? हा, मोठे बैल होते आमच्याकडे, बकळ बैल होते ना. मग मोठे बैल आणले की महाराज मग काय हो किती वज द्या. तसे साधक लोक असावे ऐकायला, असं सगळे तीव्र लोक असावे ऐकायला आणि मग जमतंय बघा. किती करून घाला त्याला कळतंय. आणि जे कधी ऐकत नाही ते बिचारे नवीनच आज आले जान्हवी पौर्णिमेला अडकून बघ. आता जेवायचा टाइम झाला. हे सगळं खरं पण इथे निघाला खेळ कशाचा? आणि प्रवचनाचा. त्याच्यात पुन्हा 2 पुरुष काय की बाबा अक्षर एक ना अक्षर एक. आता ह्याला कळतंय का? नाही. तरी पण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण आता ते एक लक्षात ठेवा, विद्यार्थी स्वामींनी जीवाची व्याख्या करत असताना त्याला एकट्याला जीव म्हणतात असं मात्र नाही. ते म्हणले काय? चैतन्यम यदाधिष्ठान लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव. ते क्षरपुरुष आहे. जीव आहे ना तुम्ही आणि जीव जसे आहेत ना क्षरपुरुष येतात. क्षर म्हणजे कळलं नाही भाऊ. आता कमीच होणार आहे नाही भाऊ. आता विनायकरावला खोबरं खायला घातलं आता वाढणार नाही विनायकराव. मग आता कसा होणार आहे? जमत दिसतच नाही. आता खाली खाली त्याचं नावच आहे क्षर. त्याचं नाव काय? क्षर आहे. कमी व्हायलंय. जसं पाणी छिद्र पडलं त्या ह्याला बकेटाला, हळूहळू 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 पाणी काय होतंय तसं भाऊ आपलं पाणी कमी व्हायला. आता का? क्षर आहेत म्हणून. आणि एक दिवशी सगळं क्षर होणार आहे, काहीच राहणार नाही. म्हणून त्याला क्षर म्हणतात. लक्षात आलं की नाही? याचा अर्थ अंतकरण आध्यस्थ आणि अधिष्ठान कुठस्थ आहे. म्हणजे अक्षर पुरुष कुठस्थ आहे. ज्याच्यातला अक्षर आहे ना दोन्हीतला, त्या अक्षर आहे का ते कुठस्थ आहे म्हणजे अधिष्ठान आहे. अक्षर अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर आध्यस्थ काय आहे? अंतकरण. लिंगदेह लिंगदेह अंतकरणाला लिंगदेह म्हणत नाही. मग लिंगदेह कशाला म्हणतात? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी. किती तत्व झाले? 17. आणि अशा 17 तत्वाच्या शरीराला म्हणतात लिंगदेह. आणि असा जो लिंगदेह ते काय अध्यस्थ आहे. आणि याचा अधिष्ठान कोणतं आहे? कुठस्थ. कुठस्थ बरं काय? कुठस्थ अधिष्ठान आहे आणि हे लिंगदेह त्याच्यावर अध्यस्थ आहे. म्हणून तर आहे काय? चैतन्यम यद अधिष्ठान. म्हणजे चैतन्याचं ते अधिष्ठान आहे. लिंगदेहस्य पुन्हा आणि त्याच्यावर अध्यस्थ लिंगदेह पुन्हा म्हणजे वरी अध्यस्थ आहे. आणि त्या कुठस्थाचं त्या लिंगदेहात नाम बुद्धी, फोकस, प्रकाश, आभास, त्याला आभास म्हणतात. आणि अशा आभासाला म्हणतात क्षर. या जगात हे 2 जण आहेत बघा. हे सगळं जग भरलंय का? त्या दोघांनाच भरलंय, क्षरानं अक्षरानं. आता इथं म्हणतात ऐका, जैसी आघवांशी गगनी नांदत दिवो रात्रे दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची. कळलं? आणि काही तिचा पुरुष आहे. आहे म्हणजे वा तिसरा. मला लक्षातच नव्हता काय की
विसरलो होतो काय सांगितलं मग सांगितलं की मला उत्तम कळलं का काय म्हणले आणि काही तिला पुरुष आहे परी तो या दोहींचे नाव नसाय. तिसरा पुरुष आणखीन आहे म्हणले अडवणा पण हे क्षर आणि अक्षर हेच नाव बी त्याला येत नाही म्हणजे त्याच्या ध्यानातही नाही स्वप्नातही नाही. असा एक तिसरा पुरुष आहे ते ब्रह्मचैतन्य. कोणतं ते ब्रह्मचैतन्य ईश्वर नाही आहे सोपाधिक नाही आहे निरुपाधिक ब्रह्मचैतन्य. या दोघांचं नाव घेत नाही. निरुपाधिक बरं उपाधी रहित उपाधी सहित आहे ते ईश्वर. ईश्वराला उपाधी आहे पण त्या शुद्ध ब्रह्माला कोणती उपाधी नाही निरुपाधिक आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात त्या ब्रह्माला शुद्ध ब्रह्म आणि ईश्वर आहे ना शिवर ब्रह्म रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. असा परमात्मा जो आहे तो तिसरा पुरुष उत्तम आहे. त्या दोन्हीचं नाव बी घेत नाही म्हणजे मग याला अक्षर काम नाही तर कुठस्थ अक्षर आहे म्हणजे क्षरणार नाही कमी होणार नाही आहे. मग असा असताना हे त्याचं प्रतिबिंब आहे. त्या कुठस्थाचं हे काय आहे प्रतिबिंब. हे मुख्य बिंब आहे आणि हे प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब आणि बिंब दोन्ही एक का दोन दोन्ही एक आहे. आपला तर विषय मागे 2-3 दिवस सहज झाला आहे की कशाबद्दल हे श्लोक अभंगात काय चिंतन आहे आपल्या देव केला असं करतात. मग साक्षी कोण आहे आपला कुठस्थ आहे हे लक्षात ठेवा. ईश्वर फिश्वर कोणी ब्रह्मंती काळीत बसू नका. आपला साक्षी कोणही नाही भाऊ कुठस्थ आहे. आणि कुठस्थ खरं तर त्याचं नाव ब्रह्मच आहे पण उपाधी भेदानं त्याला कुठस्थ म्हणतात. उपाधीच्या तादात्म्यात आलं किंवा अधिष्ठान झालं म्हणून कुठस्थ. वास्तविक ते खरं ब्रह्मच आहे ना. सर्व व्यापकत्वानं जर विचार केला समष्टी दृष्टीनं तर ते ब्रह्म आहे पण व्यष्टी दशेत आल्यामुळं त्याला काय म्हणतात कुठस्थ. असा त्यातला अर्थ आहे. असा कुठस्थ अधिष्ठान आहे आणि तो खरा अनश्वर आहे अधिकारी आहे निर्गुण आहे. लक्षात आलं. कोणत्याच कशात त्या विकारात सापडल्या जात नाही असं ते आहे. फक्त त्या बुद्धीच्या खाली राहिलं तिला काही संबंध आला त्याचा ती बुद्धी त्याला उपाधी लागली असं म्हणा त्याला उपाधी आणि खरं तर उपाधी आणि विशिष्ट या दोन्हीतलं फार अंतर आहे. उपाधी उपाधी उपहित विशिष्ट आहे. लक्षात आलं की नाही विशिष्ट विशेषण आणि विशिष्ट विशेष्य विशिष्ट आणि विशेषण एक समजुती करता वेगळा वेगळा अर्थ आम्हाला सांगावा लागतो शास्त्रकारांना. लक्षात आलं की नाही. वास्तविक बुद्धी ही उपाधी आहे कोणाची कुठस्थ उपाधी आहे ना ती उपाधी झाली तो उपहित आहे. आणि बुद्धी विशेषण धरलं ते विशेष आहे. लक्षात आलं की बोललेलं कळत नाही बरं का मात्र कळायले कळत नाही अवघड आहे ना. तरी पण त्याने आवड घ्यायला लावले आता थोडं सांगावं लागेल तुम्हाला महाराज. आता हे काय मग हे अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानाचा माझा फोकस आता फोकस. मग आता बिंब जर अधिकारी असेल तर प्रतिबिंब विकारी कसं होईल. दृष्टांत याच्यावर गृहीत करा. एक घागर ठेवली त्या घागरी ही घागर ती घागराच्या थापात घागरी आहे. तुम्ही आम्ही घागरीचे आहेत बरं का. तुम्ही आम्ही कोण आहे घागरीच आहे. ते सर्वांगटी देहादेही सूर्यप्रकाशक सहस्रश्मी देहादेही देही हे महत्वाचं आहे बरं. ते देही आहे कोण देही आहे नाही कुठस्थ देही का आभास ही आहे कोण देही याचा अभ्यास करा जरा. पण सर्वांगटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. मग तुम्ही आम्ही कोण घालून घागरी तुम्ही आम्ही कोण आहे बरं का. ही केस आहे. मग आपल्या घागरीत पाणी आणि पाण्यात मातुडं कालविलं. लक्षात आलं. मग ते मातुडं कालविलेलं त्या आभासाला लागलं म्हणजे प्रतिबिंबाला लागलं. शक्य आहे का
मळालं म्हणले प्रतिबिंब मला काय तो गडूळ केलं पाणी मधात मात्र टाकून बसला आणि ते मधातलं प्रतिबिंब गडूळ झालं मात्र लागलं असा म्हणणारा माणूस शहाणा का म्हणतो बरोबर आहे. मग बघणाऱ्याला मात्र वाटायला ते गडूळ झाल्याचं ते दिसायले काळ दिसायले कोणतं त्या सूर्याचं प्रतिबिंब त्यात पडले ना सूर्यबिंब आहे आणि हे प्रतिबिंब आहे. मग त्याच्यात पडलेले किंवा चंद्राचं प्रतिबिंब पडले मग चंद्राचं प्रतिबिंब वरी पांढरं बघितलं तर आणि हे काळसर दिसायले मग बिंबाला मळ लागला. बघणाऱ्याला दिसतो की नाही बरोबर आहे ना. मग बघण्याला दिसतो पण तो मळ उपाधी संबंधाचा आहे का त्या बिंबाशीच आहे उपाधी संबंधाचा आहे. म्हणजे त्या प्रतिबिंबाला हा मळ तसा आभासाला सुद्धा क्षरपणा नाही. आभास हा सुद्धा क्षर नाही. मग नाही क्षर मग इथं क्षर म्हणले कसे देव स्वतः कृष्ण परमात्मा जर क्षर म्हणत असतील तर मग आम्ही नाही म्हणण्याची सोय काय काय वाट करावी. त्याचं कारण एक आहे या क्षरानं म्हणजे या काय अक्षरानं क्षराचं तादात्म्य घेतलं. क्षर शरीर ते मळ क्षर आहे हे क्षर नाश ह्याचा होतो याचा होत नाही. नाशवान हे का ते हे शरीरात आगवे नाशिवंतची स्वभावे म्हणून तो आधून जावे पण अर्जुना पण अविनाश तू तद्विधी येन सर्वविदम विनाशमवेश्याश्च न कश्चित कर्तुमर्हसि किंवा न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतो यम पुराण. काय अजो जन्मत नाही अजो नित्य तू नित्येस शाश्वतो शाश्वत आहेस पुराणो जुना आहेस. ही भाषा जी वापरली कोणाला धरून त्या चैतन्यात न हान्यते तुला हानी म्हणजे तुला कोणता मार बसत नाही हानी होत नाही तुझी काही पण हान्यमान आहे शरीर. मग हान्यमान काय आहे शरीर आहे. हे शरीर हान्यमान आहे आणि हे शरीरच याचा नाश होतो आणि अशा नाशक्याचं तादात्म्य त्या प्रतिबिंबाने घेतलं बिंबानं नाही घेतलं पण घेतलंय काय वर प्रतिबिंबानं. आणि मग म्हणायले मी गोरा मी काळा बरोबर आहे ना. माझं बोट तुटलं बरोबर आहे ना. बालू आकडे आहे का विकार हे उपाधीचे उपाधीचे विकार आहे. आणि मग उपाधीचे विकार यांना आपल्या बोडक्यावर घेतल्यामुळं हे बी क्षर झालं. कोण मला वाटतं हे कसं कळत नसलं या महाराजाला या मड्याचं तादात्म्य टाकून द्यावं म्हणून हे आपण हे नाव आणि याला नटविण्यात काय मतलब आहे. याला किती बी जात नसते कळतच नाही महाराज कळत नाही ह्याला हो कळतच नाही ह्या कीर्तन करायला. कळल्यावर कशी वागतील ते हे गडे कळतच नाही ह्याला. हे मडय गडे म्हणून कळत नाही आणि त्याच तादात्म्य घेऊन नाचत येतं चांगले पटके बांधून काय डुलायले आटोणी नेटोणी बांधीला मुंडा सांग फिरत असे म्हैसा लय पटका चोपून भक्ती ज्ञान याचं अनुष्ठान करून जगात येतो. काय अनुष्ठान तप करून जगाला देतो त्याला खरा महात्मा म्हणावा. उद्धार होतो लोकांना त्याच्याकडे बघून मागण्या बरोबर आहे ना. आणि गुरु जर थुत्राला पावडर लावित असेल भिंगात पटके बांधून बांधित असेल तर शिष्य काय शिकतील काय तसंच शिकतील ना. असलं नाही कोणी असो त्याचं कारण एक आहे यांना या मड्याचं तादात्म्य आहे आणि या मड्याचं तादात्म्य असल्यामुळं या मड्याला जे काही होतात विकार ते आपल्या बोडक्यावर हे घेतले कोणी या आभासानं बोडक्यावर घेतल्यामुळं आभास क्षर झाला. काय झाला क्षर. वास्तविक ते सुद्धा कोण आहे अक्षर. आणि कूटस्थला अक्षर त्याच्यामुळे म्हणतात की त्याच्यामध्ये त्या स्वरूपात कम जास्तपणा काहीही होत कुठंच बिघडत नाही. देहाचा नाश झाला त्याचा नाश होत नाही. देह मोठा झाला ते मोठा होत नाही. देह लहान झाला हे विकार सगळे मड्याचे येत असती जायते वर्धते
विपरीमते अपक्ष्यते निधन हे सगळे विकार या मळ्याचे आहेत का त्या स्वरूपाचे आभासाचेही नाही आणि कुठस्थाचे तर नाहीतच कळलं कुठस्थ निर्विकारच हो मग हे या मळ्याचं तादात्म्य घेतल्यामुळं बिचारा अक्षर झाला अर्जुना तेच देव सांगायला बरं काय आता ऐका परितेत व गोठी असो आधी दोन्हीची हे परी असो जे संग्राम बरं काय संसार ग्रामावसो आले असत ते म्हणजे तिसरं आहे उत्तम पुरुष आहे पण त्याचं राहू दे म्हणजे मागं बोलणं तुर्त या दोन्हीचाच विचार करतो ते संसार रूपी गावात आलेले हे दोघं जण आहेत पण ते शर आणि बरं काय हे ड्रायव्हर तुमचं अधिष्ठान कोण आहे अक्षर तुम्ही कोण आहे क्षर कुठले तुम्ही कोलटेकचे नाव काय ड्रायव्हर बरोबर आहे ना तुम्हाला बायको आहे मर्यादा आहे का तुम्हाला आहे हा आणि मग मर्यादा मग तुम्ही तादात्म्य घेतलं की नाही मर्याचं झाले क्षर हे कोण झाले काय क्षर आणि ज्या वेळेला ही म्हणते मी तसा नव्हे मी कुठस्थ मी कोण आहे कुठस्थ आहे असा जर म्हणेल म्हणजे दवा अक्षर लक्षात आलं पण एवढं खरं आहे या संसारूपी गावात हे दोघं जणच एक तिसरा नाही म्हणायले ना काय तिसरा हाय म्हणजे उत्तम आणखीन एक त्याचं तवर राहू दे म्हणजे तवर राहू दिले देवानं पेंटिंग मध्ये पुढे त्याला म्हणला हे उत्तम आलं उत्तम आहे ना पण त्याला पेंटिंग मध्ये ठेवलं आणि या दोघांचं विश्लेषण करू लागले ऐका आता एक आंधळा वेडा पंगू त्या दोन्ही पैकी बरं काय एक क्षर आणि अक्षर आहे ना त्यातलं क्षर पुरुष आंधळा पंगून वेडा किती विशेषण दिली तुम्हाला आंधळा वेडा आणि पंगू म्हणजे पांगळा भाऊ पंगळा बी आहे आंधळा बी आहे आणि मला वाटते पागल बी कोण खरंच अंधार चांगलं ज्ञानदृष्टी हातपणी दोन्ही नेत्र आहे ना तुम्ही रोज म्हणता काय म्हणतात नाही त्याची सुरुवात आहे पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेवितात तुम्ही रोखून 84 लक्ष येऊन हिंडता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र तुम्ही आंधळे बरोबर आहे तुम्ही पांगळे बी आहे कसे तुम्ही पांगळे बैसलो जयावरी सैराट खिटीता कुंप काठी कुंट दरडीन पाहे आधार नाही कोणी मज बाप नाम आहे दाते होदान करा जातो पंढरपुरा कोणा बसले की नाही भाऊ तुम्ही सैराट न्यायले तुम्हाला ते तुम्ही पांगळे आणि ज्याच्यावर बसले ते पळायले खेटीता कुंप काठी कुंट दरडीन पाहे गोपाट्या म्हणी ना गुडे म्हणी ना कोण सैराट बसलेत मनावर आणि ते मन तर उडे हाणायले मोमड तुम्हाला कुठे न्यायले काय गायवर हा कुठे बी न्यायले खेटीता कुंप काठी कुंट दरडीन पाणी कुटाड बघणार खडा बघणार गोपाट्या म्हणे ना काय सैराट आवरतच नाही म्हणजे पंगू ताकद नाही याच्यात ताकद नाही म्हणून कसं हे कोणतं पंगू आहे क्षर पंगू आहे बरं काय गायवर हा गावा पाय येतील तुम्हाला आले पाय आले पाहिजे रामायण थांबून आले काही पाय आले मला तर दिसतच नाही पार्वतीला केव्हा सोडच नाही आले कसा आली तर मला सांगा काय मला वाटत नाही तुम्ही म्हणा मला माणूस आलिप्तवाला मी तवाच ओळखीतो हा इकडे इतक्यात मला बालूमामाच येतं वेळा का म्हणले आमचं महाराज विचार तुम्ही ज्याच्यासाठी करायले लौकिकात विचार
हां हे कमवायले लबाड्या बोलायले कोणाला काय करायले चुकवायले मी लई छान आहे असं समजून पण्याच्या डोळ्यात माकूड टाकून काहीतरी त्याची जमीन हाबडं करायले घ्यायले कमवायले हे तुम्हाला कळलं ना करायला माकूड कमवायचे किती बापानंही कमविलं आज्यानंही कमविलं आपणही तेच खायचं कोणी खायचं कोणाही पोटाला नाही खाऊन कमवा पोटाला न खाता पोटाला न खाता उपाशी तापाशी हे कमवायचं आणि एक दिवशी मरून जायचं शहाणपणे काय येडेपण आहे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला शहाणपणा वाटतंय कमाई करणारा माणूस हुशार म्हणताय आमच्या दौलतरावच्या रस्त्यात नाही व्यवहार सुज्ञ असेल सावकाराच्या आमच्या त्याला लई किंमत देत होता भाऊ कोणाचा कापूस चांगला दिसला त्याच्या जर चक्राला गेला तिथून बघितलं वा 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 लगेच संध्याकाळी ए फलाण्या बाब्या जाय त्याला बोलून आणवर त्या माणसाला तू छान ये शेताकडे गेलो तुम्ही तू या शेतातून सजी उडवलं काय ढाण चांगलंय वा मानतो तू त्याला खुशान कोणाला उत्तेजन देत होता ते तशाच रंगात त्या लक्षात आलं आणि आमच्यासारख्याला मला म्हणतो मामा होता काय मुंजाईचं पोर बोंबलं तर पटत नव्हतं पण आपल्या बापदादानं काय केलं आपण काय मग सांगा म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण येडे का शाणे पण जाऊ द्या आपण येडे पण खरे शास्त्र दृष्टिकोनातून कोण येडे तेच येडे खरं येड्यात कोणला निघावं लागेल बरोबर आहे ना संत दृष्टिकोनातून शास्त्र दृष्टिकोनातून वैराग्यवनाच्या दृष्टिकोनातून मुक्ताच्या दृष्टिकोनातून हे येडे उगच जराचं तादान घेऊन एकतर बसले हे जड आहे आणि याचं तादान या संबंधानं बरं काय माझी बायको या संबंधानं माझी बहीण या संबंधानं माझा मुलगा या संबंधानं माझी काकी या संबंधानं माझा वाडा या संबंधानं माझी शेती बाबा 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 आधी अहम मी आणि पुन्हा मम बरोबर आहे हे दोन अध्यास लागले आणि वेदांतात अध्यास म्हणजे भ्रम आता भ्रमाबद्दल बोलायला मला वेळ नाही तर भ्रम किती प्रकारचा तुमच्या विचारसागरात बी नाही ते विषय ते एखाद्या दिवशी सांगेल पण भ्रमाचाच विषय यावा तुम्ही म्हणले पाहिजे हे विषय महाराज आम्ही ऐकलं नव्हता कावा भ्रम किती भ्रम नाही काय तसं संवादी भ्रम विसंवादी भ्रम ते असतील सोडा पण भ्रमाचे किती प्रकार भ्रांती किती प्रकारची असं काही चिंतन आमचं झालेलं आहे महाराज ते चिंतन फिट माझ्या प्रक्रिया डोसक्यात जशाच तशा त्या प्रक्रिया माझ्या अंतकरणातून वाटलेल्या जगन्नाथ पवार नाशिकरानं ज्या सांगितलेल्या प्रक्रिया असं चिंतन ते आणि ते विचारसागरात ह्याच्यात नाही बरं तरी पण आता मला इथं टाईम नाही एकंदरीत तुम्हाला सांगतो अहम इति प्रथमाध्यास मम इति द्वितीयाध्यास पहिला अहम मी हेच भ्रम आहे मी म्हणणं आणि दुसरा ममत्वाचा भ्रम लक्षात आलं काय मम इति द्वितीयाध्यास दुसरा अध्यास म्हणजे भ्रम अध्यास म्हणजे काय चक्कर आपल्या भ्रांती हो म्हणून तर म्हणले संत एके ठिकाणी भ्रांती ती समोर गेली लागली अशी जावी लागते गायवर ही काकरा केल्या हे केल्या ते केल्या काही साधना केल्या असं हे सगळं सतत चिंतन केलं वैराग्यवानाची संगत केल्या होते ब्रह्मदरीशी हो विठ्ठल मन कार्य वाचन बरोबर जाईल करेवर विठ्ठल उच्चारी पास आलो बरोबर आहे ना किती प्रमाण देता येते पण संगती कोणाची करावं लागते वैराग्यवाना संतांची आपण बायकोची संगत सोडीतच नाही म्हणून मुक्तच होत नाही बायकोची संगती न सोडणारा माणूस कधीच मुक्त होणार जास्तीत जास्त स्वर्ग मिळेल लय मोठं जण कमविलं आणि तिच्याशिवाय संसार नाही केला येणं कोणी त्या बाईलानं ती म्हणजे ती आणि तिला ते म्हणजे ते तर दोघं बी कुठं जाते ना बालूमामासारखे जायचंय का तिला घेऊन काय एकटे बायकोला घेऊन काय एकटे जाणार आहेत म्हणलं तिला घेऊन जाणार
जरी पुण्यात्मक कर्म केले असतील आणि तिला जर नाही सोडलं तर मोठं मोठं फळ काय मिळेल? या पलीकडे तुम्हाला काही प्राप्ती नाही. तुम्ही स्वर्गशास्त्र समजू नका. इथला लोक काय तिथला लोक काय, इथला जरा थोडा कम दर्जाचा आहे, तिथला जरा उच्च दर्जाचा. इथली खिडकी काचची, तिथली जरा ह्याच्यावर भारीच्या काचची असेल. पण काय लोक म्हणजे भोग आहे. आणि भोग कोणताही दिव्य असो का दिव्य असो तर ते भोग नश्वर असतो. म्हणजे पुन्हा जन्माला म्हणजे या तादात्म्यात कधी तुम्हाला मुक्तता मिळत नाही. संघ सोडावा लागतो. कोणाचा? विषयिक लोकांचा. स्त्रीची संगती सोडा, प्रेमांची सोडा, विषयासक्ताची सोडा आणि वैराग्यवानाच्या संगतीचा. समची वसवीला ठावो ते धैर्या होईल. ज्या गावात संत राहिले, उदाहरणार्थ आता स्वामी, आपले स्वामी बघा मोहळ्यात राहिले होते. जिथं स्वामी राहिले असेल त्या जाग्यात ही जागा सांगते का बुवाची तपाची जागा. किंवा वाडीला राहिली स्वामी ही जागा सांगते. संती वसवीला ठावो. तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल त्यांच्यापाशी नित्यानं राहा. कोणापाशी? संतांपाशी. निश्चित तुम्हाला ते धैर्य प्राप्त होईल, वैराग्य प्राप्त होईल आणि तुम्ही तिथपर्यंत जाता. पण जाय तुम्हाला हे डोसक्यातच येत नाही. तुम्हाला हे सुटत नाही. माझं माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. महाराज आज्यानं एक मिळलं, त्याच्या पोरानं एक मिळलं, त्याच्या नातानं एक मिळलं. आणि एवढी इस्टेट कमवून 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 पुन्हा लागली. काय लागली म्हणले तर शिलिंग लागली. गेलं बोंबलं. येडं कशानं? बरं पुन्हा गेली तर गेली आणि ती गेली म्हणून रडायला लागले. येडे झाले. आणि झाले ना काय येडे? वावरं गेले कुळात, वावरं गेले शिलिंगमध्ये, काहीतरी झालं, डाकाच पडला. माणसं पागल होत नाहीत का? मग पागलच आहेत म्हणून पागल होते. पागल नसते तर पागल झाले नसते. पागल म्हणजे वेडे. म्हणून आपल्याला वेड म्हणले बरं माऊली. माऊली म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. काय म्हणले? इथं ऐका काय म्हणले? एक आंधळा वेडा पंगू, एक आंधळा वेडा पंगू आणि एक सर्वांगे पुरता सांगू, परी ग्राम गुणे संगू घडला दो. आता कसं करावं? एक वेड आहे आणि एक चांगलं आहे म्हणजे पुरता. पण या गावात राहिल्यामुळे दोघांची संगत झाली. हो एका गावात राहिले नाही भाऊ. त्याला वेगळे वेगळे नावं दिले बरं का शास्त्रामध्ये. आपल्या भागवतामध्ये जीव आणि शिव सांगितलं. श्रीमद भागवताचा 11वा स्कंद म्हणजे एकनाथी भागवतात. एकाला जीव आणि एकाला काय म्हणजे त्याला शिव. जीव विषय फळे खातो आणि शिव विषय फळे पुरवितो. पण शिव सांगतो बाबा तू तिकडं तोंड करायला त्या विषयाकडं ती वृत्ती उपराठी कर, आपल्या स्वरूपाकडे बघ, त्याच्या नादी लागू नको. विषयातले फळ आहेत चांगले नाहीत ते तू खाऊ नको. पण जीव ऐकत नाही. आणि एका गावात राहिल्यानं म्हणून त्याचं संगती घडली. म्हणजे एका गावात राहिले कळलं तुम्हाला. हे अधिष्ठान रूपान राहिलं आणि हे प्रतिबिंबित रूपान मधात राहिलं. पण त्याच्या एक बाहेरून आहे आणि एक मधातून आहे. हा येतच ना. ग्रामुणे संगू घडला असा दोघांचा संघ घडला महाराज. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज याचं ओळखणारे, त्या पाखरायला बघणारे त्याला पाखरं म्हणले. या दोघाला काय म्हणे माऊली? पाखरं. अलक्ष लक्ष्मी लक्षी ते ते दिसती दोन चंद्र सूर्या से साक्षी कानोबा तेरे 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 है ना. कोणतं? संसारूपी वृक्ष उलटा ऊर्ध्व मूळ शाखम अश्वत्थम प्रवरव्यम असं झाड आहे आणि त्या झाडावर हे दोन पाखरं आहेत. इथं गाव म्हणले, तिथं झाड म्हणले. इथं एक वेळा पंगू म्हणले, क्षर अक्षर म्हणले, तिथं दोन पाखरं म्हणले, जीव आणि वेगवेगळ्या पद्धतीने जरी बोध केला असला तरी वस्तू एक आहे. किंवा त्यांना पटवायचं ते तेच आहे. माऊली स्वतः सांगायले. म्हणजे याचा अर्थ कृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली संस्कृतमधली उक्ती ती मराठी भाषेत आणायची. महाराज काय? एक आंधळा वेळा पंगू एक सर्वांगे पुरता सांगू, परी ग्राम गुणे संगू घडला दोघा, तया एका नाम क्षरू ये राहते म्हणते अक्षरू, ही दोन्हीची परी संसारू कोण झाला. बरोबर या दोघांना संसार भरलाय. बरं काय? बरं सगळ्या संसारात किती ध्येय? दोघच आहेत. हो आता ऐका
आता आता क्षरुतो कवन अक्षरितो किम लक्षण हा अभिप्राय संपूर्ण व्यवंसु का. इथून पुढे सांगायला पुष्कळ आणखीन त्यांचं वर्णन नाही भाऊ. मला वाटतंय व्हायचंच नाही वर्णन. 1 घंटा तर होता आला नाही झालं. अहो 1:15 सुरू झालं तर 12:15 आणि 1:15 वाजायलाय आणि तुम्हाला जाणीवाबद्दल थोडं सांगायचं राहिले. मला वाटते राहू द्या हे क्षर अक्षर आता तुम्ही एवढेच आहे. रामकृष्णाला लय असलं ऐका वाटतंय. ते बालूमा ते एकट्यात मला तर वाटतं हे सगळे एकड असे निवडून आणि ह्याला चांगली खोली राहायला द्या आणि तुमचा विचार तुम्ही प्रदर्शित करा. काय आहे का महाराज सांगितलं भागवतामध्ये हात जोडले उद्धवाला. उद्धवा तुला पाया पडतो म्हणले स्त्रीची संगती तरी कर. स्त्रीची म्हणजे बायकोची बाईची पण त्या स्त्रीनाची करू नको म्हणजे नंद्याची करू नको नंदीची कर. नंदीची केलीस तर काय तेवढं बिघडणार नाही पण नंद्याची केलीस का वायात जातील तुला म्हणले बाबा देव. उद्धवाला म्हणले नाही भाऊ नंद्या कोणा माना पाय घालला मानतो पाया धुणं धुवायला आणि तू दगड आणून द्यायला तिला धुवून धुवायला ती घेत आणि ती दगड आणून देत. यात्रेच्या वाटेन लय बघितलं मी त्याला बरेचसे असे नंदी होते उग कधी म्हणत नाही कोणाला काय 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 मला हसू येत होतं पुन्हा एकूण दुःखही वाटत होतं काय रे वाया चाललंय असंही वाटायचं आणि एकूण वाटायचं काय पागल काय झालंय सांगतो तुम्हाला. हा झालं का तुमची आंघोळ तुमची आंघोळ झाली ती म्हणली झाली. हा घेऊ का लुगडं लुगडं पिशवीत टाकले यानं मी उघड लांबून लुगडं लावलं ते आणि ते का नाही महाराज उभा टाकलाय का कोण बघायला का ह्याच्याही बांधले त्या प्रेमापोटी तितके येडे झालेले असते त्याला दुसरं कोणी दिसत बी नाही काय. हा ते लुगडं घेतलं गुंडाळून टाकलं माझ्या पिशवीत त्याचे दुसरं ते यानं घेतले. तिनं आपलं लुगडं नेसलं आणि निघाली बिचारी. यानं पिशवी घेतली तिचे चिपले मला सेवकाच्या आशेने धरून तेव्हा सुधरते महाराज माणूस. 4 धामाला नेले धामाला गंगाईला बुडून आणले तरी ह्या येण्याला ही सेवक आहे मी सेवते ही ओळख विसरली आणि हे विसरणार म्हणून तर म्हणले ना नवे आवडीची नि भरे कामुक निजवरिता विसरे आणि पाडे विन अनुसरे भ्रमणा. यालाच वेडा म्हणलेत ना. एक वेडा आंधळा पण हे अक्षर आहे हो हे. आता ह्याचं कवर वर्णन केलं तर संपणार जाऊ द्या इथं ठेवून देतो काय करावं गायवर अक्षर व्हा काय व्हा आणि अक्षर पहिलाच उत्तम आहे. अक्षर पहिलाच कोण आहे उत्तम आहे. उपाधीमुळे नाव पडलंय त्याला अक्षर कळलं का. अक्षर जे नाव पडलंय तर उपाधी भेदामुळे पडलंय. उपाधी जर संपली किंवा उपाधी जर नसली तर तो उत्तम पुरुष आणि ते खरा उत्तमच पुरुष श्रेष्ठ आहे आणि ते पद आपण आहोत. ते पद कोण आहोत आपण बी उत्तम पुरुष आहेत. हे मळ्याचं दादा टाकून दिलं हे मळ्याचं दादा तुम्ही बाजूला गेलं आपण उत्तम पुरुष कळलं. जाऊ द्या इथंच ठेवतो. आता इथं आपण आज श्रावणी पौर्णिमा श्रवण नक्षत्र आसपास येतच असते बरं. कधी कधी त्याच दिवशी येतं आणि आपल्याला श्रवण नक्षत्र नसलं असलं तरी काही तेवढं सण नाही. काही काही शाखेवाल्यांना याच्या शाखा आहेत काय यजुर्वेदी ऋग्वेदी मध्य